आजचा निर्णय जो काय आहे तो त्या निर्णयावर मी भाष्य करणं योग्य वाटत नाही. कारण योग्य अशासाठी वाटत नाही की बाबा जे आत्ता अध्यक्ष आहेत ते तसे कायद्याचे अभ्यासक आहेत, अभ्यासू आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल त्या निर्णयाची तर आम्ही अपेक्षा करतो का बाबा जो असेल तो योग्यच असेल असा निर्णय त्यांनी घेतला असेल. परंतु तुमच्याकडेही या संदर्भात व्हीप निवडण्याचे अधिकार होते. तो दिवस तो होता. आताच्या याच्यावर मी त्या दिवसाचं भाष्य करणं योग्य नाही. आता मला तो अधिकारही नाही आहे तिथं त्याच्यावर भाष्य करण्याचं. सर, मागं तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की ह्या संपूर्ण निकालात 16 आमदारच म्हणजे शिंदेच्या गटाचे 16 आमदारच अपात्र ठरतील अशी एकंदरीत शक्यता तुम्ही वर्तवली. अरे बाबा, त्यावेळेला मी त्या चेअरवर होतो. आता मी चेअरवर नाही ना, पण त्याच्यावर भाष्य करायचं कामच काय. पण तुम्ही हे सगळं कामकाज पाहिलेलं आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा हे सगळं सुरू झालं तेव्हा कायदा तपासून किंवा संविधानाचा आधार घेऊनच अध्यक्षांनी जो घेतला असेल तो निर्णय योग्यच असेल. तर याच पुढे जाऊन आता तुमचाही निर्णय अध्यक्षांच्या पटलावर आलेला आहे. राष्ट्रवादीचा तर त्याची कालपासून सुनावणी चालू झालेली आहे. तोही योग्य जो होईल कायद्याच्या बाजूनं घटनेच्या बाजूनं त्या पद्धतीचा निर्णय होईल तो अपेक्षित आहे सगळ्यांना, तुम्हाला ना आम्हाला सगळ्यांना. शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्यानं एक आरोप केला जातो की विधानसभा अध्यक्ष पारदर्शक तो त्यांचा प्रश्न आहे. त्या कोणी आरोप करणं काय तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्याला मी कसं वाच्यता करू. तुम्ही म्हणताय की विधानसभा अध्यक्ष जे निर्णय घेतील तो कायद्याला धरून घेतील, हा विश्वास आहे? विश्वास म्हणजे कायदा त्यांनाही चांगला कळतो, घटना कळते आणि ते स्वतःच ॲडव्होकेट आहेत, त्याच्यामुळे चुकीचं होणार नाही. ते काल उद्धव ठाकरेंनी एक आरोप केला की विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या त्याच्या संदर्भात मी नाही बाबा वाच्यता करू शकत. सर, धन्यवाद. एक शेवटचं सर, विधिमंडळात तुम्ही दोन्ही लोकांसोबत बोलतात. उद्धव ठाकरे असतील, एकनाथ शिंदे असतील, तुमचे दोन्ही मित्र आहात आणि सभागृहातले सहकारी आहेत. तुम्ही कोणाला शुभेच्छा द्याल? राजकारणात कोण शत्रू असतो? ज्या दिवशी माणूस इलेक्शनला वगैरे सामोरं जातो त्यावेळेला त्याच्यानंतर सगळेच मित्र असतात. मीच नाही, सगळेच मित्र असतात एकमेकांचे. सर, तुमच्या शुभेच्छा कोणाला असतील? जो योग्य निर्णय होईल त्या निर्णयाला माझ्या शुभेच्छा राहतील. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.